चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की राजधानी दिल्लीमधील जगप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्र सुरू होणार आहे आणि या अध्यासन केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडेल। ज्या ठिकाणी भूमिपूजन पार पडणार आहे त्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। जिथे भूमिपूजन होणार आहे ते भूमिपूजन जर बघितलं आपण तर जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आहे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्र आंतरराष्ट्रीय संबंध अध्ययन संस्थांच्या वतीने सुरू होणार आहे। सोबतच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेषण अध्यासन केंद्र याची कोनशिला कार्यक्रम म्हणजे आज भूमिपूजन होणार आहे। या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर जर बघितलं तर आमंत्रक जे आहे संपूर्ण याचे ते आहे शांतीश्री धुलीपंडी पंडित आहेत आणि अधिष्ठाता म्हणजे प्रमुख जे आहे ते प्रोफेसर शोभा शिवशंकरन आणि प्रोफेसर अमिताभ मट्टू असणार आहे। साधारणतः सायंकाळी हा जो कार्यक्रम होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या निमित्ताने दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संरक्षक विषयक जे अभ्यास होता ते जर बघितला आपण त्या सगळ्या माध्यमातून हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। या निमित्ताने इथे हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे। इथे भूमिपूजन होणार आहे। बाजूला एक कन्व्हेन्शन सेंटर आहे, सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये संपूर्ण हा कार्यक्रम होईल। त्या कार्यक्रमामध्ये साधारणतः देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री म्हणून आणि त्यानंतर इतरही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे। पण आज होऊ शकतं अजित पवार उपस्थित राहणार नाही। एकनाथ शिंदेचं या संदर्भात अजूनही कुठल्या प्रकारचं कन्फर्मेशन आलं नाहीये, पण देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि गेल्या अनेक वर्षातून साधारणतः 16 वर्षापासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आज आलेला आहे ना। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अध्यासनाचं भूमिपूजन त्या केंद्राचं भूमिपूजन होत आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारावरती विशेष अध्यासन केंद्र जे आहे आरमार अभ्यास अध्यासन केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचंच उद्घाटन जे आहे म्हणजे भूमिपूजन जे ते आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। जेएनयू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवराय संरक्षण अध्यासन केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलेले। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून काय नेमकं केलं जाईल? प्रशांत, तुझ्यापर्यंत जर माझा आवाज येत असेल तर आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्र सुरू केलं जात आहे। त्याचं उद्घाटन जे आहे भूमिपूजन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडत आहे। प्रशांत, जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने ह्या सगळ्या घडामोडी होत आहे आणि ज्या देशामध्ये जर बघितलं तर आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतोय आणि यामध्ये जर बघितलं आपण तर एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने अध्यासन सुरू होतंय आणि या अध्यासनाच्या निमित्ताने संपूर्ण जे विविध प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यात जर बघितलं तर ही अतिशय महाराष्ट्राच्या अभिमानासाठी बातमी आहे। राजधानीच्या दिल्लीमध्ये हे वाजत आहे, हा डंका आहे आणि खास करून जर बघितलं दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र आता सुरू होत आहे। देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला पोहोचले। गेल्या 17 वर्षापासून हा प्रश्न रखडलेला होता, अखला हा मार्गी लागलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकीकडे महाराष्ट्र द्विभाषण वाद सुरू असताना राजधानी दिल्लीत जर बघितलं आपण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीवर जर बघितलं आपण तर हे 2025-26 शैक्षणिक वर्षापासून हे संशोधन होत आहे आणि या सगळ्या भाषामध्ये या संदर्भात स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजने जर बघितलं तर इथे या याच्यात जर बघितलं तर सेंटर ऑफ ईस्ट एशियन स्टडीज प्राध्यापक अरविंद बेल्लारी आणि सेंटर फॉर युरोपियन स्टडीज डॉक्टर जगन्नाथ यांच्या महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य आणि अखंड भारताचा कालावधी शिकवला जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याचा अभ्यास जो आहे या मराठा मिलिटरी हिस्ट्री असो, नौदल रणनीती असो, युद्धनीती असो या संदर्भात असण्याची शक्यता आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच त्याचं उद्घाटन केलं आहे आणि आता ते मुख्य कार्यक्रमाकडे
रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस इथे चालू पाहायला मिळतंय आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर इथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. सोबत उदय सामंत देखील आहे आणि ही नेते जे आहेत ते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे उद्घाटन होतंय. आता नुकतंच भूमिपूजन झालेलं आहे. डॉक्टर गोपचडेही आहे, उदय सामंत आहे, देवेंद्र फडणवीस देखील आहे आणि या सगळ्याच्या जर बघितलं आपण तर निश्चितपणे एक असं म्हणता येईल की सर काय आता नुकतंच भूमिपूजन झालेलं आहे. कार्यक्रम झाला बोलणार सर आमच्या तसं तुम्ही आता महत्वाचं म्हणजे कार्यक्रम झाला बोलणार सर आमच्या तसं तुम्ही आता आमचं महत्वाचं म्हणजे हे अभिमानाची गोष्ट आहे. मराठीसाठी अतिशय मराठीचा विषय आहे आणि त्यासाठी अतिशय मोठं काम असं म्हणता येईल आपल्याला. ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपल्याला त्यानंतर डॉक्टर गोपचडे देखील इथे आहे. डॉक्टर गोपचडे नुसतं भूमिपूजन झालं नुकतंच. साहेबांचं भाषण ऐका सगळेजण. सगळ्यांचं भाषण ऐका. हा बस. त्यानंतर उदय सामंत देखील आहे. सर तुमचा विभाग आहे सर हा कार्यक्रमानंतर साहेब बोलणार. या जर बघितलं आपण इथे देवेंद्र फडणवीस आहे, उदय सामंत आहे, डॉक्टर गोपचडे आहे, यांच्या हस्ते जर बघितलं मुख्यमंत्री नंतर बोलणार असल्याची माहिती पुढे आली आहे. आणि आता जर बघितलं तर थोड्याच वेळात आता जो समारंभाचा कार्यक्रम आहे तो सुरू होईल. या निमित्ताने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री इथे दाखल झाले. जेएनयूच्या संपूर्ण परिसरामध्ये ते आहेत आणि हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा कार्यक्रम आहे. आणि कारण की गेल्या 17 वर्षानंतर जर बघितलं तर हा कार्यक्रम आता होतोय, मूर्तिमंत होतोय. त्या निमित्ताने सर्व इथे नेते एकत्र आले आहे आणि या निमित्ताने असा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. जेएनयू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवराय संरक्षण सामाजिक अध्यासन केंद्राचं भूमिपूजन जे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास त्याचबरोबर त्यांची युद्धनीती असेल, ज्या पद्धतीने स्वराज्य त्यांनी चालवलं, ज्या प्रकारे स्वराज्याची निर्मिती केली, त्यातल्या वेगवेगळ्या पैलूंवरती या अध्यासन केंद्रामध्ये आता दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अभ्यास केला जाईल. व त्यामध्ये वेगवेगळे रिसर्च पेपर्स असतील, त्याचबरोबर PhD करणारे विद्यार्थी असतील, ते या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून आपले विषय निवडून या अध्यासनाअंतर्गत असणारे विषय निवडून अभ्यास करतील. आज आपण दीप प्रज्वलन करत आहोत. अज्ञानाच्या अंधारावर मात करून जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं भूमिपूजन जे ते पार पडलेलं आहे आणि या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. त्यांच्या हस्तेच हे भूमिपूजन पार पडलं आणि यावेळी त्यानंतर सभागृहात कार्यक्रम पार पडतोय. अर्थात ही सगळ्यांकरता, मराठी माणसाकरता, मराठी जनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मराठ्यांनी अटकेपार स्वराज्याचा झेंडा रोवला, दिल्लीपर्यंतची धडक दिली, त्याच दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठात आता छत्रपती शिवाजी महाराज यांना घेऊन त्यांची युद्धनीती असेल, राज्यनीती असेल, त्यांचं व्यक्तित्व असेल, या वेगवेगळ्या विषयांना घेऊन अभ्यास केला जाईल. आणि दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठात हा अभ्यास होणार आहे. विशेष अध्यासन केंद्र जे आहे ते सुरू करण्यात आलं म्हणजे छत्रपती शिवराय संरक्षण सामाजिक अध्यासन केंद्र असं त्याचं नाव आहे, ज्याचं भूमिपूजन आज पार पडलं. गेल्या काही दिवसांपासून हे केंद्र कधी सुरू होणार याबद्दलची सगळ्यांना मोठी उत्सुकता होती, चर्चा सुरू होती. त्याकरता विशेष निधी देखील राज्य सरकारने देऊ केलेला होता, पण अखेर त्याचं भूमिपूजन आज पार पडलेलं आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची गर्जना म्हणजे आपले महाराष्ट्र गीत. आजच्या या खास प्रसंगी मी महाराष्ट्राचे राज्यगीत सादर करण्यासाठी मंचावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील मराठी विद्यार्थ्यांना आजचा हा उद्घाटन सोहळा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि
संरक्षण केंद्राचा तोलशिला समारोह आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार आणि स्वागत करण्यासाठी मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू आदरणीय प्राध्यापिका शांतीश्री देवी पंडित यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मुझे भी पता है. आदरणीय महाराष्ट्राचे राज्यभाषा मंत्री प्रदीप ओके ठाव लिखा रहा लेफ्ट साइड में 2000 3000 5000 प्रदीप कितना आ रहा है स्टील नीचे कर लो. कैमरा थोड़ा नीचे कर लो भाई, खड़े तो अपने कैमरे ऊपर कर रखे हैं. अरे ऑन कर रखा है भाई, अंदर फोन का नेटवर्क नहीं आ रहा है. आदरणीय कुलगुरू अनिल जी मॅडमना मी विनंती करतो की महाराष्ट्राचे राज्यभाषा मंत्री माननीय श्री उदयजी सामंत यांचे स्वागत करावे. माननीय उदयजी सामंत महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री. कुलगुरूंना मी विनंती करतो की तंजावरचे छत्रपती आदरणीय श्री बाबाजी राजे भोसले यांचे पण स्वागत करावे. तंजावरचे छत्रपती घराण्याचे वंशज भोसले घराण्याचे वंशज म्हणजेच आदरणीय बाबाराजे भोसले. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस जी, respected Chief Minister of Maharashtra Shri Devendra Fadnavis and Shri Uday Sawant ji, Cabinet Minister for Industries and Marathi Language, Baba Raje Bhosle, head of the Royal Maratha family from Tanjavur, because you will know that the Marathas ruled from the northeast till Tanjavur. So they are a national empire and he is the representative, eminent invitees, ladies and gentlemen and students. I will begin with one of my favorite lines of Kusumagraj. काही बोलायचं आहे पण बोलणार नाही. देवलाची दारामध्ये भक्ती तोडणार. He is one of the greatest poets. And let me tell you my personal experience when I came to Maharashtra. They have one of the greatest literatures, drama, as well as poetry. So it is wonderful to learn all Indian languages, right? And sir, I thank the Honorable Chief Minister that he ended with, along with Uday Sawant ji, a 17-year drought for the Kusumagraha Special Center for Marathi Language, Literature and Culture. But from the last 3.5 years, and it was his, office. And in February, we had the honor of having Uday Sawant ji here, who also showed great interest, and he was impressed how peaceful a campus we are. Let me tell the Honorable Chief Minister, we are the most nationalistic campus, because every army chief, naval chief, is an alumni of JNU. So, sir, thank you for giving us this center, and we thank you for doing this for the Marathi language, literature and culture, and Chhatrapati Shivaji Maharaj, whom we take as